सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापन समिती सभा, विशेषतः हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भात हा विषय मला आज देण्यात आलेला आहे. आपण त्या संबंधी थोडीशी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण सगळे सहकारी संस्थांशी संबंधित असलेले जे कार्यकर्ते, सभासद आणि कार्यकारिणीचे सदस्य वगैरे आपण सर्वजण आपण या सगळ्या विषयामध्ये आता सहभागी झालेलो आहोत असं मी समजतो. आपल्या देशामध्ये डेमोक्रॅटिक सेटअप ऑफ ऑर्गनायझेशन आहे हे आपण सगळे जाणता. त्यामुळे आपल्या कुठल्याही कायद्याखाली नोंदणी झालेल्या संस्थेमध्ये आणि विशेषतः सहकारी कायद्याखाली नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांच्या मध्ये बँक असो, पतसंस्था असो, हाऊसिंग सोसायटी असो, अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्था या सहकारी कायद्याखाली नोंदल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये कामकाजाची एक ठराविक पद्धत आणि ती सगळ्यांच्यावरच बंधनकारक आहे. मग त्या संस्थेचं कार्याचं स्वरूप काही असू दे, तर काही बेसिक जे काही फंडामेंटल हे आहेत कार्यपद्धती ही आपल्या सगळ्यांच्यासाठी सारखीच आहे. आता आजचा विषय जो आहे सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा. आपल्या सर्वसाधारण सभा ज्या आहेत या 2-3 प्रकारच्या ढोबळमानाने आपल्याला म्हणता येईल. प्रामुख्याने संस्था ज्यावेळी नोंदणी होते नव्याने, त्यावेळी नोंदणी झाल्यानंतर एक जी पहिली सर्वसाधारण सभा होते तिला पहिली सर्वसाधारण सभा असं म्हणतात. ती पहिली आणि तशा एका अर्थाने शेवटची. मग त्याच्यानंतरच्या सर्वसाधारण सभा, मग वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल किंवा निवडणूक झाल्यानंतरची पहिली सभा असेल, या सभा त्याच्यानंतर येतात. परंतु पहिली जी प्रायमरी म्हणजे नोंदणी झाल्यानंतर संस्थेची पहिली जी असते तिला आपण पहिली सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. प्रामुख्याने त्या सभेमध्ये काय की नोंदणी करण्यापूर्वी आपण जो मुख्य प्रवर्तकांनी केलेला तो कामकाज आहे, त्यांनी सादर केलेली कागदपत्र आहेत, त्यांनी जमा केलेले जे काही फंड असतील, पैसे असतील नोंदणीच्या आणि या सगळ्या कामकाजासाठी, त्याचा हिशेब, जमा खर्च वगैरे सादर करणं आणि प्रामुख्याने ह्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये पुढील 1 वर्षासाठी हंगामी समितीची निवड करणं हे प्रमुख काम त्या पहिल्या सर्वसाधारण सभेचं असतं. आणि मुख्य प्रवर्तकाकडे असलेली जी सभासदांचे आलेले डॉक्युमेंट्स असतील, मग ते नकाशे, मंजुरीचे आराखडे आणि मंजुरीची पत्र वगैरे विविध स्थानिक प्राधिकरणाने मिळालेले जे असतात, त्या सगळ्यांचा ताबा या संस्थेच्या कडे सुपूर्द करून घेणं मुख्य प्रवर्तकांच्याकडून. मग तो बांधकामदार मुख्य प्रवर्तक असू दे किंवा त्याचं जर सहकारी नसेल तर आपणच संस्थेमध्ये राहणारे जे कोणी आहेत सभासद आहेत त्यांनी निवडलेला तो मुख्य प्रवर्तक असेल, त्याचं त्या दिवशी काम संपलेलं आहे आणि त्याच्याकडून तो सगळ्या प्रकारचा चार्ज घेणं आणि नवीन 1 वर्षासाठी हंगामी समिती सदस्यांचं निवड करणं हे प्रमुख काम त्या सभेमध्ये असतं. त्याचप्रमाणे पुढील वर्षासाठी आपला ऑडिटरची नेमणूक करणं हाही विषय त्याच्यामध्ये असतो. आपलं फेडरेशन असेल, जे जिल्हा लेवलला किंवा तालुका लेवलला जे तुमचं फेडरेशन असेल हाऊसिंगचं, त्याचं सदस्य होण्याचाही विषय त्या सभेमध्ये असतो प्रामुख्याने. त्याच्यानंतरचा जो भाग असतो की आपल्याकडे ती आर्थिक संस्था असो की सेवा संस्था असो, हाऊसिंग सोसायटी ही कायद्यानुसार ड वर्गात मोडणारी संस्था आहे. याच्यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार होत नाही. आर्थिक इन द सेन्स आपण कोणाच्या ठेवी घेणं किंवा कोणाला कर्जावर रक्कम देणं, अशा प्रकारचे व्यवसाय आपला हा हाऊसिंग सोसायटीचा तो भाग नाही आहे. आपली ही सेवा सहकारी संस्था आहे. त्यामुळे आपण सोय म्हणून आपल्या सदनिकाधारक त्या बिल्डिंगमध्ये राहणारे आपले जे सभासद असतील त्यांच्याकडून ठराविक रक्कम आपण सगळ्यांच्या संमतीने जी ठरेल ती एकत्र करतो आणि त्यातून सगळ्या आपल्या संस्थेचं कामकाज करतो, एवढा त्यातला भाग असतो. त्यामुळे आपल्याकडे आर्थिक हे नाही आहे, म्हणून ती आपली सगळ्यात ड वर्गात मोडणारी अशी ही हाऊसिंग सोसायटी असते. तरी सुद्धा हे होणारे जे काही खर्च असतात, जमा असते आणि त्याचा आपल्याला लेखाजोखा
हा सगळ्या सभासदांच्या पुढे ठेवणं आणि त्यांना त्याची माहिती सादर करणं, लेखापरीक्षण करून घेऊन लेखापरीक्षित असलेले तुमचे ताळेबंद असेल, जमा खर्च असेल आणि काही वर्षभराचा जो काही कार्यभाग असेल याच्या संबंधी आपल्या सभासदांना अवगत करणं हे कायद्याने आपल्यावर बंधनकारक आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याच्या कलम 75 प्रमाणे प्रत्येक नोंदविलेल्या सहकारी संस्थेने त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही 6 महिन्याच्या आत ही घेतली पाहिजे. हे कायद्याने आपल्यावर बंधनकारक आहे. पूर्वीच्या काळी ती आपलं आर्थिक लेखे पूर्ण करण्यासाठी जो काही कालावधी दिला होता म्हणजे 15 महिने, त्याच्यानंतर ती 3 महिन्यामध्ये घेणं आपल्याला आवश्यक होतं. पण आता त्यांनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत म्हणजे मार्चपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला आपल्या संस्थेची सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा अधिमंडळाची वार्षिक सभा असं त्याला म्हटलेलं आहे, अशा प्रकारची सभा ही घेणं क्रमप्राप्त आहे. या सभेमधलं कामकाज काय? या सभेचं कामकाज, या सभेची मुख्य म्हणजे नोटीस. आपण आपल्या सोसायटीच्या हाऊसिंग सोसायटीच्या सगळ्या सभासदांना 14 दिवसांची नोटीस दिली पाहिजे आणि त्याची विषयपत्रिका त्या नोटिसीमध्ये सगळ्यांना दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर देता आलं तर ठीक, नसेल तर आपल्या सोसायटीच्या इमारतीमध्ये जो फलक असेल त्या सूचना फलकावरती आपले लेखापरीक्षण झालेले आर्थिक पत्रकं जी आहेत ती तिथे लावली पाहिजेत आणि कार्यालयामध्ये सभासदांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि विषय सूची आणि सभेचं ठिकाण, वेळ, दिनांक हे सगळं कळवण्यासाठी प्रत्येक सभासदाला हे लेखी स्वरूपात आपण 14 दिवस आधी पूर्ण दिलेले पाहिजे. हे आपल्यावर कायद्याने बंधनकारक आहे. आता ही सभेची सूचना देत असताना त्या सभेचे विषय कोणते हे विषय पण ठरलेले आहे. म्हणजे आपण व्यवस्थापक समितीच्या सभेमध्ये छोटे मोठे आपले जे काही दैनंदिन स्वरूपाचे किंवा असे छोटे मोठे विषय असतात ते आपण घेतो, परंतु वार्षिक सभेचे विषय कुठले असावेत हे कायद्यामध्ये सर्वसाधारण त्यांनी ही सगळी जंत्री दिलेली आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या विषयाचा अंतर्भाव असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय ज्याला नोटिसीची आवश्यकता नाहीये, कायद्याने 14 दिवसाची नोटीस दिली पाहिजे अशा प्रकारची आवश्यकता नसलेला असा एखादा आगंतुक ऐनवेळी लक्षात आल्यानंतर महत्वाचा एखादा काही छोटा मोठा विषय असेल तर तो अध्यक्षांच्या परवानगी त्याच्यामध्ये घेता येतो. प्रामुख्याने मागची जी सभा झालेली असेल, नव्याने संस्था असेल तर पहिली सर्वसाधारण सभा असेल, जुनी संस्था असेल तर मागच्या वर्षीच्या सभेचं इतिवृत्त असेल, त्याचं वाचन करून ते कन्फर्म करणं, कायम करणं हा त्या सभेतला पहिला विषय असेल. दुसरा विषय असतो किंवा लेखापरीक्षकांनी तपासलेले आपली आर्थिक पत्रकं, ताळेबंद आणि जमा खर्च, उत्पन्न खर्च पत्रक हे सगळं मग त्यात वाढाव आहे की तूट आहे. आपली ही संस्था आर्थिक, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आर्थिक व्यवहार करणारी संस्था नाही आहे, त्यामुळे तो नफा किंवा तोटा हा शब्द आपण या बाबतीत वापरत नाही. नफा करणं हे अपेक्षितच नाहीये, परंतु तो येणारा जो काही निधी आहे किंवा वर्गणी आहे आणि होणारा खर्च जो आहे याची तोंड मिळवणी होऊन काही रक्कम शिल्लक राहिली पाहिजे किंवा आपण जी काही गोळा करतो वर्गणी आणि त्यातून होणारे खर्च जास्त आहेत अशा प्रकारचंही ते घडू नये याचीही त्या संस्थेच्या सगळ्या व्यवस्थापन समितीने आणि सदस्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काही ना काही पैसे आगंतुक एखादं जर काही काम निघालं तर त्याच्यासाठी आपल्याला ते काही रक्कम आपल्याकडे कायमस्वरूपी शिल्लक राहिली पाहिजे, ती वाढत गेली पाहिजे. या जमा खर्चाला मान्यता देणं हा त्यातला एक विषय असतो. पुढील वर्षासाठी आपल्याला लेखापरीक्षकाची नेमणूक करायची असते. त्या लेखापरीक्षकाची नेमणूक आणि त्याचा मेहनताना ठरवणं हाही त्यातला एक महत्त्वाचा विषय असतो. आणि या व्यतिरिक्त जर तुमची निवडणूक असेल, डीव असेल, तर ती निवडणूक त्या ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकता. आता अलीकडे आपलं सहकार निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे हे आता नव्याने काही वर्षापूर्वी गठीत झालेलं आहे, परंतु 250 पेक्षा कमी संख्या असलेल्या ज्या काही सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत त्यांच्या बाबतीत त्यांनी अलीकडे एक चांगला निर्णय घेतला आहे की ज्या काही संस्था ज्या आहेत, तुम्हाला सांगतो 15-16 ते अगदी 40, 50, 60, 70
अशा प्रकारची संख्या असलेल्या ह्या इमारती असतात आणि त्या इमारतीची ही वेगळी स्वतंत्र अशी सहकारी संस्था नोंदवलेली असते. त्यामुळे 250 सभासदांपेक्षा कमी संख्या असलेल्या संस्था आहेत, हाऊसिंग सोसायटी आहेत, त्यांची निवडणूक त्यांच्या संस्था स्तरावरच ती घेण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय अलीकडच्या काळात झालेला आहे. पूर्वी 20 लोकांची जरी बिल्डिंग असेल तरी त्यांची ती सहकार प्राधिकरणाच्या मार्फत ती निवडणूक होत असे आणि त्याचा खर्च आणि बाकी सगळ्या गोष्टी या सगळ्यांना त्रासदायक होत असत आणि त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलून ती निवडणुकीची विशेष सर्वसाधारण सभा त्याच्यामध्ये तो एक विषय फक्त निवडणुकीचा तो असत असे. तर ते आता आपल्याला कमी संख्या असलेल्या सोसायटीच्या बाबतीत हा एक विषय दूर झालेला आहे. आपल्या उपविधी क्रमांक 94 प्रमाणे आपल्याला वार्षिक सभेमध्ये काय काय काम करायचं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. विशेष सभा जी आहे त्याचा कोरम जो आहे आपल्या उपविधीमध्ये किंवा कायद्यामध्ये जो दिलेला आहे 2/3 हे सदस्य त्या सभेला उपस्थित असले पाहिजे अशा प्रकारचं कायदा म्हणतो. पण अनेक वेळेला ते 2/3 संख्या जी आहे ती होत नसेल तर आपण ती किमान 20 संख्या असली पाहिजे. याच्यापैकी जी कमी आहे ती आपल्या सभेचा कोरम म्हणून मानली जाते. अर्थात त्यातही असं एक योजना आहे कायद्यामध्ये की जर आपण वेळ जी दिलेली आहे सभेची आणि त्यावेळी जर आपला कोरम 20 किंवा 2/3 टोटल एकूण मेंबरच्या संख्येच्या 2/3 एवढी संख्या जर झाली नाही तर ती सभा अर्धा तास आपण तहकूब करून त्याच ठिकाणी त्याच विषयावर आपण ही सर्वसाधारण सभा तिथे घेऊ शकतो आणि त्या सभेला कोरमची आवश्यकता राहत नाही. हा त्यातला एक चांगला मार्ग आहे. व्यवस्थापन समितीच्या आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सभेमध्ये सुद्धा जे सगळे विषय होते ते सगळे बहुमताने सगळ्यांनी ते मान्य करावेत आणि असं अपेक्षित आहे. मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट या तत्वाने हे आपला कुठलाही विषय हा बहुमताने तिथे किंवा एकमताने तो तिथे पारित व्हावा आणि त्याला एक प्रकारचं कायमस्वरूपी हे मिळावं, त्याला मान्यता मिळावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या ज्या सभा असतात त्यात प्रामुख्याने आपण 2 प्रकारची ही इतिवृत्ताची नोंद घेणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. अनेक वेळेला या कामाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं. वास्तविक या सभेचे इतिवृत्त हे नीट, पारदर्शक आणि योग्य शब्दामध्ये ते लिहिलं जात नाही. त्याचं कारण काही असू शकेल. अज्ञान असू शकेल, एखाद्या गोष्टीचा अभाव, माहितीचा अभाव असेल, आपले ऑडिटर असतील किंवा त्यातला जाणकार माणूस म्हणजे आपल्या सगळ्यात जवळचा म्हणजे आपला ऑडिटर असतो तर त्याच्याकडून माहिती करून घेणं आणि ते योग्य शब्दात, योग्य भाषेत आणि योग्य त्याची शब्दरचना अशा प्रकारचं ते इतिवृत्ताची नोंद आपल्या त्या पुस्तकामध्ये असली पाहिजे. आणि वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा याच्यासाठी एक वेगळं इतिवृत्त नोंदवही स्वतंत्रपणे आपण ठेवली पाहिजे. आणि बाकीची जी नित्याची सभा असते, व्यवस्थापन समिती सदस्यांची जी सभा असते जी दर महिन्याला होत असते त्या सभेचं इतिवृत्ताचं नोंद घेण्यासाठी एक स्वतंत्र पुस्तक आपण ठेवलं पाहिजे. म्हणजे मग हे आपल्या कामकाजाच्या दृष्टीने सोयीचं पडतं. या बहुमताने जे निर्णय होत असले अनेक वेळेला हे ठराव लिहित असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये ही गल्लत म्हणण्याच्या अज्ञानापोटी उदाहरणार्थ कसं लिहिलं जातं की बाबा आमच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये चेंबर खराब झालेले आहेत, ते चेंबर क्लीन करून घ्यायचे. तर ठराव कसा केला जातो किंवा चेंबर साफ करून घ्यावेत असे ठरले. चेंबर साफ करून घ्यावेत असे श्री XYZ यांनी सुचवले. दुसरा विषय, वॉचमन नेमला पाहिजे अशी एकाने सूचना केली. मग वॉचमन नेमण्यात यावा असे ठरले. एक आपल्याकडे पाण्याचा प्रश्न येतो आणि आपल्याकडे 3-4 कनेक्शन आहेत तर ते अधिक एक वेगळं कनेक्शन घ्यायचंय. मग पाण्याचे अजून एक म्युन्सिपाल्टीकडून
ॲडिशनल कनेक्शन घेण्यात यावे असे ठरले. म्हणजे अशा प्रकारचं ते इतिवृत्त लिहिलं जातं. आता इतिवृत्त लिहिणं, तो विषय, त्याच्यावर झालेली चर्चा आणि मग तो ठराव आणि ती ठरावाची परिभाषा, हे सर्वसाधारण ठरलेलं आहे, अवघड काही नाही. पण आपण त्या माहितगार माणसाकडून ते तुमची झालेली चर्चा आणि तुम्ही एक ओळ लिहिता, तर ते अशा प्रकारचं अर्धवट किंवा निर्बोध अशा प्रकारचं ते वाक्य किंवा ती रचना आपण न करता माहितगाराकडून त्याची माहिती करून घ्यावी आणि योग्य पद्धतीने तो ठराव लिहावा. आणि खाली सूचक कोण, अनुमोदक कोण आहे आणि तो ठराव सर्वानुमते पास झालेला आहे, ठराव सर्वानुमते मंजूर किंवा बहुमताने मंजूर, अशा प्रकारचा हा ठराव सुवाच्य अक्षरात आणि सुटसुटीत तो लिहिला गेला पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये आपल्या कामकाजाचं जे काही आरसा आहे, जो आपण कामकाज करतो त्याचं प्रतिबिंब त्या तुमच्या इतिवृत्त नोंदवहीमध्ये आपल्याला ते संपूर्ण मिळालं पाहिजे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता त्याच्यानंतर विशेष सर्वधान सभा. या विशेष सर्वधान सभेमध्ये प्रामुख्याने काय होतं की असा एखादा विषय असतो की तो तातडीने करणं गरजेचं असतं आणि त्याला व्यवस्थापन समितीच्या अधिकार कक्षेत येत नाही, जो सगळ्यांच्या संमतीने मंजूर करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारचा एखादा विषय अचानकपणे समोर येतो आणि त्याच्यासाठी मग आपल्याला ही विशेष सर्वधान सभा सगळ्या सभासदांची बोलवावी लागते. उदाहरणार्थ अचानक काही फार मोठं खर्चाचं काम निघालेलं आहे, एखादी गोष्ट तातडीने दुरुस्ती करायचं असेल आणि त्याचा खर्च कार्यकारी समिती त्यांच्या सोसायटीच्या सभासदांच्या संख्येवरती अवलंबून असते. तुम्हाला 25,000 खर्च करण्याचा व्यवस्थापन समितीला अधिकार आहे, 50 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 50,000 रुपये खर्च करण्याचा अधिकार त्या व्यवस्थापन समितीला असेल. परंतु त्यापेक्षा जास्त खर्च करायचा असेल आणि ती गोष्ट तातडीने करणं आवश्यक असेल तर या बाबतीमध्ये आपण विशेष सर्वधान सभा तातडीने बोलवली पाहिजे. आणि विशेष सर्वधान सभा बोलवायची असेल तर जो विषय आहे तो एकच विषय त्या सभेमध्ये चर्चेला जाईल. त्याची लेखी सूचना किमान सभेपूर्वी पूर्ण 5 दिवसाची तरी आपल्या सभासदांना दिली पाहिजे सगळ्यांना. आणि मग त्या सभेच्या नोटिसीमध्ये जो काही विषय दिलेला आहे त्याच विषयावर त्या सभेमध्ये चर्चा होईल आणि अन्य कोणताही विषय त्या सभेमध्ये विशेष सर्वधान सभेमध्ये घेतला जाणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त ऐनवेळी आलेल्या विषयावर त्या सभेत कुठलीही चर्चा होणार नाही, याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतरचा विषय जो येतो तो आमच्या व्यवस्थापन समितीचा सभेला. आता व्यवस्थापन समिती सदस्य पहिली जी सभा झाली नोंदणी झाल्यानंतर त्याला आपण नॉमिनेटेड कमिटी किंवा हंगामी समिती असं म्हणतो, त्याची मुदत 1 वर्षाची असते. आणि त्याच्यानंतर आपल्या सेटअप प्रमाणे ती पंचवार्षिक निवडणूक आपली होते आणि त्याची मुदत 5 वर्ष असल्यामुळे त्यामधल्या संपूर्ण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या गठीत झालेल्या व्यवस्थापन समितीने संपूर्ण कारभार बघायचा आहे असं आपल्याला कायद्याने बंधनकारक आहे. आता या कार्यकारी मंडळाची संख्या पूर्वी सोसायटीच्या मेंबरची जी संख्या होती त्या बरहुकूम अशी ती ठरलेली होती, पण आता त्यात बदल केलेले आहेत आणि ती किमान 11 लोकांची ती कार्यकारिणी असली पाहिजे. व्यवस्थापन समितीची स्ट्रेंथ ही 11 लोकांची असली पाहिजे. मग ओपन कॅटेगरी, नंतर महिला, SC ST, OBC आणि NT VJNT अशा प्रकारच्या NT VJNT अशा राखीव होते 3 जागा, महिला 2 आणि ओपन मधल्या 6 अशी 11 लोकांची असते. परंतु अनेक वेळेला काय होतं, एखाद्या 15 किंवा 20 किंवा 10 लोकांची पण इमारत असते, परंतु संपूर्ण कार्यकारी मंडळ किंवा व्यवस्थापक समिती ही 11 लोकांचीच असली पाहिजे कायद्याप्रमाणे. पण आमच्याकडे मुळातच सभासद 10 आहेत, त्याच्यामध्ये OBC SC ST हा नाहीच आहे. काही त्या छोट्या सोसायटीमध्ये महिला एकच महिलेच्या नावाने फ्लॅट आहे आणि बाकीचे ओपन सगळे आहेत. तर अशा याच्यामध्ये जी तुमची उपलब्ध असतील
मग कॅटेगरीमधले कुठले उपलब्ध नसतील तर अशा 2-3 लोक त्याच्यामध्ये असणार नाहीये. मग ओपनमध्ये 6 असतील, महिला 2 असल्या तर महिला 2 असतील आणि 8 लोकांची तुमची व्यवस्थापक समिती त्याच्यामध्ये होऊ शकते. आणि तुमचा जो कोरम आहे 11 जरी असले संपूर्ण लोक उपलब्ध असले, एखादी 50-40 लोकांची सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या कॅटेगरीमधला एक सभासद आहे, कार्यकारिणी मंडळाचा सदस्य, 2 महिला आहेत आणि ओपनमध्ये 6 आहेत, अशा 11 लोक आहेत. परंतु सभेसाठी जो कोरम आहे तो किमान 6 लोकांचा असला पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपल्या सभेचं कामकाज पूर्ण होणार नाही. या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये सुद्धा काय कामकाज असतं? अनेक वेळेला असं होतं की काय आमच्याकडे काही काम नाहीच आहे, असा काही विषयच नाहीये, त्यामुळे ती सभा आपण काही या महिन्यात बोलवलीच नाहीये. कारण काय, आपल्याकडे सभेमध्ये काही महत्वाचा काही प्रश्न किंवा असं काही एखादं काही कारण नसेल तरी सुद्धा व्यवस्थापन समितीने किमान महिन्यातून 1 वेळा तरी एकत्र आलं पाहिजे आपल्या संस्थेच्या कामकाजामध्ये. मग तो एखाद्या डागडुजी असेल, कुठे काही इमारतीचं काही झालं असेल, काही पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छता सफाईचा प्रश्न असेल किंवा एखादा तुमचं वसुलीचा प्रश्न असेल. अनेक लोक काही ना काही कारणामुळे आपले सभासद जी आपली मासिक वर्गणी सगळ्यांची जी ठरलेली आहे, ज्याला आपण मेंटेनन्स चार्जेस आपण म्हणतो, तर हे थकलेले असतील, त्यांना बोलणं, त्यांना स्मरणपत्र लिहिणं, त्यांच्याकडे मागणी करणं, या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या कामासाठी आपण किमान 1 महिन्यातून 1 वेळ तरी या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि सभा घेतली पाहिजे व्यवस्थापन समितीची, असं कायद्याने अपेक्षित आहे. अनेक संस्था या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आज तुम्हाला सांगतो, या वार्षिक सभेसाठी पूर्वी कायद्याची तरतूद नव्हती, ती आता त्यांनी तरतूद केलेली आहे की तुमच्या सेक्शन 96 मध्ये की वार्षिक सभा जर घेण्यासाठी कसूर केला व्यवस्थापक समितीने, ती बोलवली नाही, म्हणजे सप्टेंबरपूर्वी वार्षिक लेखे पूर्ण झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये वार्षिक सभेचं आयोजन करण्यास जर व्यवस्थापन समिती फेल्युअर ठरली, त्यांनी कसूर केला, तर त्याच्यामध्ये दंडाची सुद्धा त्या संबंधित अधिकारी असेल. आता आपल्याकडे हाऊसिंग सोसायटीमध्ये अधिकारी कर्मचारी हे बहुतेक नसतात. अशी एखादी फार मोठी संख्येची जर संस्था असेल तर तिथे व्यवस्थापक किंवा अन्य काही मंडळी नेमलेली असतील या दैनंदिन कामकाजासाठी. परंतु इतर ठिकाणी म्हणजे ती व्यवस्थापन समिती आहे आणि त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची सुद्धा कायद्यामध्ये तरतूद अलीकडच्या काळामध्ये या नवीन बदललेल्या सहकारी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे इतकं त्याचं महत्त्व, त्याचं कारण असं आहे की यामुळे अनेक प्रकारच्या तक्रारी होतात आणि या तक्रारी सारख्या त्या रजिस्ट्रार ऑफिसकडे जाऊन त्यांचं एक डोकेदुखी आणि त्या तक्रारीचं निवारण करणं आणि त्यांच्याशी सगळा पत्रव्यवहार करणं हा एक मोठा त्यांचा हा होऊन बसतो. त्यामुळे आपल्या या सगळ्या सोसायटीच्या कामकाजामध्ये किमान ही महिन्याला आपल्या मासिक सभा ही वेळेवर व्हावी, वार्षिक सभा ही वेळेवर व्हावी, त्याच्यामध्ये या सगळ्यांचा विषयांचा अंतर्भाव असावा आणि आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये एक प्रकारची ट्रान्सपरन्सी आपण ज्याला म्हणतो ती असावी. म्हणजे कोणाही सदस्याला तक्रार करण्याचा, नाराजी असण्याचा किंवा अशा प्रकारचा कुठलाही हे राहत नाही. याच्यामध्ये खरा हा विषय आपण सगळ्यांना माहीतच आहे, म्हणजे विशेष असं काही आपल्याला माहीत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे अशा अनेक संस्था आहेत. मी अनेक संस्थांचं ऑडिट करतो, अनेक ठिकाणी भेटीगाठी होतात निरनिराळ्या ठिकाणी. मी उल्हासनगर राहतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या उल्हासनगरमध्ये अनेक संस्था अशा आहेत हाऊसिंग सोसायटी, म्हणजे ज्या इतरत्र नाही दिसत, पण आमच्या उल्हासनगरमध्ये हे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यांची 5-5 वर्ष, 10-10 वर्ष एकदाही वार्षिक सभा होत नाही. त्यांची मासिक वर्गणी नीट वेळेवर येत नाही. कार्यकारी मंडळाचे लोक ऐनवेळी मग काहीतरी ते सगळे दोघे असे काहीतरी थोडे पैसे गोळा करतात आणि ते MSCBचं बिल थकलेलं असेल किंवा वॉटर बिल थकलेलं असेल किंवा अन्य काही असेल ते
ऑडिट करून घेत नाही, वार्षिक सभा होत नाही, आणि मग केव्हा तरी सहकार खात्याचा असलेला स्टाफ, त्यांची असलेली कर्मचाऱ्यांची संख्या आणि ही सहकारी हाऊसिंग सोसायटीची, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची संख्या याचं प्रमाण इतकं व्यस्त असल्यामुळे तेही त्यांना वेळीच, म्हणजे 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात त्यांना काही जागा करून त्यांना याच्या प्रकारे त्याची माहिती किंवा त्यांनी हे का केलं नाही याची विचारणा करण्याच्या पोझिशनमध्ये ते नसतात. आणि परिणामी मग एकदा केव्हा तरी त्याला 6 वर्षांनी 8 वर्षांनी ती आठवण येते आणि मग तुमची संस्थेची नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये अशा प्रकारची एकदम नोटीस येते आणि मग हे त्यावेळी जागे होतात. या सगळ्या सभांचं आणि याच्या जसं आहे की आपल्या आता अलीकडच्या काळात सुधारणा होऊ घातली आहे नवीन आपल्या शासनाने, परंतु संस्था नोंदणी करण्याचे जे उद्देश आहेत, तर संस्था नोंदणी करणं म्हणजे त्यातला पहिला उद्देश जो आहे की आपली जी इमारत आहे, ज्या भूखंडावर उभी आहे, तो भूखंड संस्थेच्या नावाने वर्ग करून घेणं, ट्रान्सफर करून घेणं, हस्तांतरित करून घेणं हा त्यातला नंबर 1चा उद्देश आहे. आणि इमारत ती जी आहे तिची डागडुजी व्यवस्था आणि निगा राखणं हा त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे. आणि मग तिथे राहणाऱ्या लोकांचं वेलफेअर आणि बाकी सगळ्या सोयी उपलब्ध करून देणं असे त्याचे सगळे हे उद्देश आहेत. त्यातला नंबर 1चा उद्देश अनेक वेळेला डिफीट होतो काही ना काही कारणासाठी. आणि मग त्याच्यामध्ये आता अलीकडच्या काही 10 वर्षापूर्वीपासूनच्या काळामध्ये की तो आपला डीम्ड करण्याचा पार्ट पुढे आला होता. परंतु आता खरं खोटं माहीत नाही, पण एक वर्तमानपत्री बातमी आहे की या शासनाने त्यात लक्ष घालून हे तुमचं कन्व्हेन्स जे आहे हे फार अत्यंत सोप्या पद्धतीने आणि ते तात्काळ होण्याचं असं ते काहीतरी घातलेलं आहे. अजून त्याची म्हणजे खात्रीलायक ही गोष्ट कळलेली नाही आहे. परंतु आजपर्यंत आपण मला त्याचं जर सहकार्य नसेल बिल्डरचं किंवा विकासकाचं, तर आपल्याला डीम करण्याचा मार्ग आपण आतापर्यंत चोखळत होतो. या सगळ्या याच्यामध्ये आपल्या संस्थेचा कारभार नीट राहावा, ट्रान्सपरन्सी राहावी, आर्थिक हिशोबाचं आणि सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असावा आणि कुठल्याही प्रकारची तक्रार असू नये, कारण हे आपलं एक बृहत कुटुंब आहे आणि आपल्याला त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टीची प्रत्येक सभासदाला त्याची माहिती असावी, जाणीवही असावी आणि आपल्या कर्तव्याची त्याला जाणीव असावी. कारण व्यवस्थापक समिती ही काही पेड कर्मचारी नसतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं हे नसतं. त्यामुळे प्रत्येक सदस्यांनी सुद्धा या सभेच्या व्यवस्थापक समितीचा सदस्य नसलेल्या माणसाने सुद्धा संस्थेच्या एकंदरीत कामकाजामध्ये भाग घेतला पाहिजे. व्यवस्थापक समितीने आपली जबाबदारी सभेला वेळोवेळी उपस्थित राहणं आणि कामामध्ये थोडंफार लक्ष घालणं, त्याला रोज काही फार 2-4 तास घालायला लागत नाही आहे. आणि वार्षिक सभा जी आहे ही सुद्धा सभा अटेंड करणं हे प्रत्येक सभासदाचं कर्तव्य आहे. अलीकडच्या काळामध्ये कायद्यामध्ये अजून एक नव्याने आलेला विषय असा आहे की एक सक्रिय सभासद आणि असक्रिय सभासद अशा प्रकारची सभासदाची एक संकल्पना पुढे आलेली आहे. मग ती आर्थिक संस्था असेल, हाऊसिंग सोसायटी असेल किंवा इतर कुठलीही सहकारी कायद्याखाली संस्था, नोंदणी झालेली संस्था असेल, की किमान अपेक्षा अशी आहे की वर्षातून एक वेळ होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा तरी त्या सदस्यांनी निदान किमान एक वार्षिक सर्वसाधारण सभेला तरी त्यांनी 5 वर्षातून एकदा तरी हजर असलं पाहिजे. एवढी किमान अपेक्षा आहे. कारण टेन्युअर जो आहे आमचा तो 5 वर्षाचा आहे आणि 5 वर्षातून किमान एका वार्षिक सभेला तरी त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे सामान्य सदस्यांनी. एवढी कायद्याने अपेक्षा केलेली आहे. म्हणजे कायदा किती कमीत कमी अपेक्षा करतो, तुमचं कार्यबाहुल्य बाकी सगळ्या गोष्टी, परंतु तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचं निवासस्थान, आम्ही जिथे सगळे व्यापार करतो आणि शांत होऊन घरामध्ये आम्ही आमच्या घर एक मंदिर आहे असं आपण म्हणतो आणि तिथे त्याच गोष्टीविषयी, आमच्या प्रॉपर्टीविषयी आणि तिथल्या का त्या सगळ्या त्याच्या नीटनेटकेपणाविषयी आम्ही एवढे उदासीन असतो सभासद म्हणून की आम्ही तिथे वेळेवर कधीही त्या सभेला जात नाही. आणि कित्येक वेळेला ती सभा चालू असते, आम्ही आपल्या इकडे TV बघत बसलेले असतो आणि त्या सभेला मात्र उपस्थित राहत नाही, वार्षिक सभेला सुद्धा. तर ही गोष्ट खरोखरच चिंताजनक आहे आणि ही अयोग्य गोष्ट आहे. तरी आपण सगळ्या सभासदांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला किंवा विशेष सर्वसाधारण सभेला सगळ्यांचं सहभाग असणं, त्याला उपस्थित राहणं आणि आपल्या संस्थेविषयी आपण जास्त जागरूक राहून
ती नीटनेटक्या पद्धतीने कशी ती मेंटेन केली जाईल याच्याकडे लक्ष देणं आणि एक पर्यायाने आपली सभासद म्हणून असलेली जबाबदारी आणि कायद्याने सभासदाकडून अपेक्षित असलेली गोष्ट ही पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्या सभासदांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि तेवढं आपण योगदान दिलं पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. विषय अत्यंत छोटा होता, परंतु तो सगळ्यांच्या समोर मांडण्यासाठी मला सांगितलं गेलं आणि त्याप्रमाणे मी काही थोडीफार माहिती दिलेली आहे. आपण सगळ्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या हाऊसिंग वर्ल्ड सेवा सहकारी संस्थेचे मला ही संधी दिली आणि त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो.